लातूरमधून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येते। विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात एका 70 वर्षीय महिलेला डॉक्टरांनी चक्क मृत्यूच्या दाढेमधून बाहेर काढलेले आहे। मेंदूतील अतिशय गुंतागुंतीच्या या आजारावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला दबदबा सिद्ध केलेला आहे। 70 वर्षीय आजींना अचानक तीव्र डोकेदुखी उलट्यांचा त्रास सुरू झाला होता, तर काही वेळातच त्या बेशुद्धही पडल्या। रुग्णालयात दाखल केल्यानंतर जेव्हा सिटी स्कॅन झालं तेव्हा डॉक्टरांना आढळला तो टाइम बॉम्बच। मेंदूतील अँटेरियर कम्युनिकेटी आर्टरीमध्ये एक फुगवटा म्हणजेच एन्युरिझम फुटला होता। मेंदूत रक्तस्राव सुरू झाल्याने आजीचा जीव धोक्यात होता। वेळ कमी होती आणि धोका मोठा। मात्र अधिष्ठाता डॉक्टर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नितीन बर्डे आणि डॉक्टर हनुमंत किनीकर यांच्या पथकाने ही आव्हान स्वीकारलं। एन्युरिझम क्लिपिंग ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया तातडीने पार पाडण्यात आली, तर रक्ताचा प्रवाह सुरक्षितपणे थांबवण्यात डॉक्टरांना यश आलं आणि आज त्या माऊलीला नवजीवन मिळालं। खरंच शासकीय रुग्णालयातील या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे। तर या यशस्वी कामगिरीबद्दल न्यूरोसर्जरी आणि बंदकीकरणशास्त्र विभागाच्या सर्व डॉक्टरांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। जे मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये अँटेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी म्हणून एक नावाची रक्तवाहिनी असते, जी की दोन्ही साईडच्या मेंदूला रक्त पुरवठा करत असते। तर त्या रक्तवाहिनीचा फुगा होऊन मध्ये रप्चर झाला होता, म्हणजे फुटला होता आणि पूर्ण मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन ती महिला बेशुद्ध अवस्थेत ॲडमिट झाली होती। ॲडमिट झाल्यानंतर त्यांना आपण CT स्कॅन केला आणि CT अँजिओग्राफी करून त्या फुटलेल्या रक्तवाहिनीच्या फुग्याचं निदान लावून त्याच्यावरती आपण एन्युरिझम क्लिपिंग नावाची सर्जरी असते, जी फुगा आहे त्याला 3 पार्ट असतात, एक फंडस, एक नेक आणि बॉडी। तर त्या मानेच्या तिथं आपण ती क्लिप लावून ती कायमचा फुगा बंद केला की जेणेकरून भविष्यामध्ये परत ती फुगा फुटून जीवितास धोका होऊ नये आणि ती यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली। रुग्णांनी पण अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि 7व्या दिवशी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन डिस्चार्ज झाला। तर माझं असं लातूर आणि परिसरातील जनतेचं आव्हान आहे की जे काही मेंदूच्या रिलेटेड जी मेजर आजार आहेत, ब्रेन ट्यूमर असतील, रक्तवाहिनीच्या आजार असतील किंवा स्ट्रोक असतील, त्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये याची सर्व सुविधा आहे आणि ते पण महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जे केंद्र शासनाची जी योजना आहे त्यामध्ये पूर्णपणे ह्या मोफत शस्त्रक्रिया होत आहेत। तर याचा संपूर्ण परिसरातील जनतेने आणि रुग्णाने यावरती आजूबाजूच्या लोकांना अवेअर करून या सुविधेचा म्हणजे लाभ घ्यावा। धन्यवाद। Thanks for watching Ekmat Digital.